थँक्यू सर. आज या ठिकाणी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षी अधिनियम हे जे नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून आपल्या संपूर्ण भारत देशात लागू झालेले आहेत, त्या संदर्भात मार्गदर्शन करण्याकामी तसेच प्रत्येकाने हेल्मेट कृपया वापरायला चालू करा. कारण आज मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात असतील, राज्यात असतील, अपघाताचं प्रमाण फार मोठं आहे आणि एखादा कुटुंबातला सदस्य हा जर तिथे दगावला तर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडतं. आणि हा ग्रामीण भाग आहे, इथे रोज मजुरी करून आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. खास करून मोटरसायकलवर जे काही प्रवास करतात लोक, ते फार क्वचितच दिसतात हेल्मेट घालताना. ते हेल्मेट दोघांनी सुद्धा घालणं तसं आवश्यक आहे, जे पुढे बसणार आहे आणि मागे बसणार आहे. आपल्याकडे नरखेडमध्ये सुद्धा असे अपघाताचे प्रमाण जास्त आहे, कारण इकडे ग्रामीण भाग आहे, जंगल परिसर आहे. अचानक रस्त्यावर जनावर येतात, गायी येतात, कुत्रा मांजर काही येऊन अचानक रात्रीच्या वेळी तर आपण कल्पना करू शकत नाही अचानक कुठून काय येईल. आता नुकतंच काल आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा गाय येऊन रस्त्यावर आमच्या बाईकला ठोकर मारली, हात वगैरे फ्रॅक्चर झाला. तर सर्वांना विनंती आहे, कारण आपण आता प्रत्येक घरामध्ये 3-4 सदस्य असतील, प्रत्येकाकडे घरात 20-20 हजारचा तरी कमीत कमी मोबाईल असतो, परंतु 1500-2000चा आपण हेल्मेट घेत नाही, जो आपल्याला संपूर्ण आपलं लाईफ वाचवू शकतं. तर त्या संदर्भात आपण सर्वांनी विचार करून जास्तीत जास्त लोकांनी हेल्मेट, आणि जे मागे बसलेले आहेत विद्यार्थी, त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगावं, कारण आता महिला सुद्धा गाड्या चालवतात, म्हणून दोघांना सुद्धा सांगावं की हेल्मेटचा वापर करावा. सहाय्यक दिवाणी तथा फौजदारी न्यायाधीश जलाल खेडा, तसेच सरकारी अभियुक्त मोहित पंचारिया साहेब, श्रीमती स्मिता चौधरी मॅडम, नारनवरे सर, तिवारी सर, बागडे सर, या सर्वांचे या ठिकाणी आपण उपस्थित राहून नवीन कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केलं, त्याबाबत मी त्या सर्वांचे आभार मानतो. रॅश ड्रायव्हिंग म्हणजे कसं की स्पीडने आपण गाडी चालवतो. स्पीडने गाडी चालवल्यामुळे काय होते की अपघात होण्याची शक्यता असते. रस्त्याच्या आपण डाव्या बाजूने चाललो पाहिजे. आपण जेव्हा जातो तर 4 बोर्ड इकडे असतात, 4 बोर्ड तिकडे असतात, पूर्ण रस्ता आपण व्यापून टाकतो, तसं होता कामा नये. बरं काय? तर म्हणून आपण सर्वांनी वाहतूक नियमांचा सुद्धा आपल्याला एक अवलंब करायचा आहे आणि स्वतःचे प्राण वाचवायचे आहे. ड्रायव्हिंग कोणत्याही प्रकारे रॅश करू नये. मला वाटतं या ठिकाणी 2-3 विद्यार्थी असतील की ज्यांच्याकडे फक्त लिगली लायसन आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांकडे लायसन नसेल, कारण 18 वर्ष तुमचं कंप्लीट वय व्हायचं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीमध्ये किंवा कोणत्याही प्रकारामध्ये आपण ड्रायव्हिंग करू नका, अन्यथा 25,000 रुपये दंड आहे, मॅक्झिमम दंड. आणि ती जर समजा बाईक जर आपल्या वडिलाच्या नावाने जर असेल तर त्यांच्यावर कार्यवाही होत असते. म्हणजे आपण गुन्हा करू आणि कार्यवाही आपल्या वडिलांवर होईल, अशी कोणत्याही प्रकारची आपण कृती करू नये, त्याची आपण दखल घ्यावी. कळलं? इतकं आपण सर्वांना या ठिकाणी मी सूचित करतो. आणि वर्गामध्ये आपण प्रत्येकाने बसावं. तिथे पुन्हा आपण 1-2 मिनिटासाठी शक्तीचा कार्यक्रम तिकडे आपण घेऊ.